आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला तुझी सौंदर्याची संकल्पना पटत नाहीये, चुकीची आहे ती। आता अचानक पटत नाही कसं काय? नाही, इतकी वर्ष माझी संकल्पना ती तुझी संकल्पना असायची। आता काय झालं? बदलली संकल्पना। बदलली? कुणामुळे? सावलीमुळे। इतकी वर्ष बिझनेस ती रन करत नाहीये सक्सेसफुली, आपण करतोय। आणि बाजारात फक्त सौंदर्यच विकलं जातं सारं। मान्य आहे मला, सौंदर्य विकलं जातं, पण आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे? सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर, एवढे शब्द पुरेसे? आई, मला असं वाटतं ना की सौंदर्य ना बघणाऱ्याच्या नजरेत असतं। म्हणजे तुझ्या सौंदर्याच्या संकल्पनेत बसणाऱ्या एका व्यक्तीचं मन किंवा हृदय जर कुरूप असेल तर त्या सौंदर्याचा काय फायदा आहे? मला तुझी सौंदर्याची संकल्पना पटत नाहीये, चुकीची आहे ती। आता अचानक पटत नाही कसं काय? नाही, इतकी वर्ष माझी संकल्पना ती तुझी संकल्पना असायची। आता काय झालं? बदलली संकल्पना। बदलली? कुणामुळे? सावलीमुळे। सावलीच्या प्रेमात पडल्यानंतर बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली मला। तिने मला तिच्या सौंदर्याने नाही तर तिच्या गुणांनी मला जिंकलंय। मला असं वाटतं की अंतर्मनाचं सौंदर्य फार महत्वाचं आहे। तुझे बोलतोयस ते तुला पटतंय ना? ठीक आहे, हरकत नाही। आपण एक काम करूया, तू जे काही बोलतोयस ते जर का खरं असेल तर ब्युटी सोप हे नवीन प्रॉडक्ट, त्याची कॅम्पेन तू रन करायचीस। तू जर का सक्सेसफुल झालास तर रूपम कॉस्मेटिक्सचा CEO म्हणून तू राहशील, नाहीतर नाही। तू जर का अनसक्सेसफुल झालास तर आपल्याच कंपनीमध्ये एक सर्वसाधारण कर्मचारी बनून राहशील। मान्य? चॅलेंज तुला? मान्य आहे मला। ठीक आहे। जर मी स्वतःला सिद्ध नाही करू शकलो तर आज मी ज्या पदावर आहे, जे अधिकार माझ्याकडे आहेत, ते मी सगळे सोडून देईन। पण खरं सांगू आई, ती वेळ नाही येणार। मला यश मिळेल, खात्री आहे मला।